कालपासनं अनेक माध्यमांनी, समाज माध्यमांवर अनेक चर्चा होत्या की संदीप देशपांडेंनी मनसे पक्ष सोडला. काहींनी तर अगदी अतिरंजित बातम्या दिल्या की संदीप देशपांडेंचा भाजपमध्ये प्रवेश सुद्धा झाला, अशाही काही बातम्या मी बघितल्या. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक होतं. बरं, काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. असा कुठलाही विषय नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवा आपण पसरू नये, ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. तुमचे मित्र संतोष धुरी यांनी मनसेमध्ये गट कारस्थानी आहेत, थेट तुमच्या नेत्यांचं नाव घेतलंय. मला असं वाटतं संतोष धुरी काय बोलतोय या प्रत्येक गोष्टीवर मी रिॲक्ट करण्याची गरज नाही. त्याचा एक दृष्टिकोन असू शकतो, प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो. आता इथे एवढे सगळेजण आहेत, प्रत्येकाचा एकच कॉमन दृष्टिकोन असं असेल असं नाही. त्याचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे. तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातनं बोलतो. जसं आपण म्हणतो, आपण लहानपणी गोष्ट वाचलेली, हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटीसारखा आहे, जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबासारखा आहे. पण तसं काही नसतं. हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो. त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे का बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही. ही चर्चा मी करणार नाही. त्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्याचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल. आज मला त्या चर्चेत जायचं नाही आणि त्यांनी त्याचा निर्णय घेतला, मी माझा निर्णय घेतलाय. 6 मध्ये 2 किल्ले सरेंडर केलेत असा थेट आरोप आहे. मी पुन्हा सांगितलं तुम्हाला, त्याच्या प्रत्येक स्टेटमेंटला मी उत्तर देणार नाही. याचं कारण असं, तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलला, माझा दृष्टिकोन तसा नाही. मागे काही दिवसांपासून चर्चा आहे की मनसेमधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला डावललं जाते, युतीमध्ये उमेदवार निश्चितीमध्ये तुम्हाला विचारात घेतलं गेलं नाही, म्हणून तुम्ही नाराज आहात. तुम्ही मनसेत नाराज आहात का? मुळात असं आहे की बघा, ज्या वेळेला मला 2012ला सन्मान्य राजसाहेबांनी तिकीट दिलं त्यावेळेला अनेक इच्छुक होते. यशवंत किल्लेदार होते, त्यावेळेचे पहिले प्रकाश पाटणकर आता आहेत ते होते. या सगळ्यांना डावलून मला तिकीट दिलं साहेब. त्यावेळेला मी त्यांना हे विचारलं नाही की या सगळ्यांना का डावलं आणि मलाच का तिकीट दिलं. त्यामुळे एखाद्या प्रक्रियेत पक्षाच्या मी नसेन तर मला हे मी का विचारू त्यांना की या प्रक्रियेत मी का नव्हतो आणि तेच का आहे. मला वाटतं हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो आपण मान्य करायला पाहिजे. तुम्ही नाराज आहात दिसतोय.